एकतीसावा प्रश्न बघा, लोकसंख्या संक्रमणाचा कोणत्या टप्प्यावर आर्थिक प्रगती हे कमी जन्मदराचे प्रमुख कारण सांगता येतील? आर्थिक प्रगती केव्हा होते? शिक्षणाचा प्रसार झाला, बरोबर आहे, त्यावेळेसच होऊ शकते, बरोबर की नाही? आणि बघा तुम्ही की जन्मदर ज्यावेळेस घटला, शिक्षणाचा ज्यावेळेस प्रसार होतो त्यावेळेस जन्मदर घटला गेलेला आहे. आपल्या भारताचा जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये काय असतं, जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर त्याहीपेक्षा थोडा जास्त असतो. म्हणजेच काय की लोकसंख्या कमी होत जाते, थोड्या प्रमाणात का होईना पण लोकसंख्या कमी होते. 1921 मध्ये आपण बघितलेली आपली लोकसंख्या कमी झालेली, वाढ होता कमी झालेली आहे. दुसरा टप्पा जो आहे तो म्हणजे लोकसंख्येचा दुसरा टप्पा. यामध्ये काय असतं की लोकसंख्या वाढत असतेच, परंतु जन्मदरही मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मृत्यूदर हा वाढलेला असतोच, परंतु जन्मदर त्यापेक्षा जास्त असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त असतो, कमी होतो, बरोबर आहे. तिसरा टप्पा कमी जन्मदर असतो आणि कमी मृत्यूदर असतो, आर्थिक प्रगती झालेली असते. आणि चौथा टप्पा जो आहे अत्यंत कमी जन्मदर असतो आणि त्यापेक्षा जे आहे थोडा जास्त मृत्यूदर असतो, परंतु तोही कमीच असतो. त्यामुळे ऋणात्मक वाढ झालेली असते. दोन्हीही तिसरा आणि चौथा टप्पा यामध्ये आपल्याला आर्थिक प्रगती झालेली दिसून येते. म्हणून पर्याय क्रमांक किती असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर? क आणि ड, पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 अंतर्गत 2010 पर्यंत संस्थात्मक प्रसूती किती टक्के गाठायची होती? 80% पेक्षा जास्त, बरोबर आहे. आणि प्रशिक्षित महिलाद्वारे जे आहे प्रसूती ते एकूण 100% पर्यंत गाठायची होती 2010 पर्यंत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहेत आणि योग्य विधान निवडायचं आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 3 प्रकारचे आदिवासी गट आढळून येतात का? बरोबर आहे का? अविधान अगदी बरोबर आहे. यामध्ये बघा कातकरी, मडियागोंड आणि कोलाम, बरोबर. कातकरी कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आढळतात? कोकणात, संपूर्ण कोकणामध्ये कातकरी आढळतात. त्यानंतर मडियागोंड कुठे? तर पूर्व महाराष्ट्र, यामध्ये विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली. गडचिरोलीमध्ये मडियागोंड आणि चंद्रपूरमध्ये केवळ गोंड जमात, बरोबर आहे. भंडारा आणि ते गोंदिया असे चारही जे कोपऱ्यातले आपले जे जिल्हे आहेत त्यामध्ये मडियागोंड आढळतं. ठीक आहे. आणि तिसरं काय? कोलाम. कोलाम यवतमाळ, नांदेड आणि वर्धा या ठिकाणी आढळतात. ह्या तीनही ज्या जमाती आहेत यांना आदिवासी गटाचा दर्जा मिळालेला आहे. आणि एकूण भारतामध्ये 75 आदिवासी गटांचा दर्जा मिळालेले जमाती आहेत. यामध्ये पर्याय 33वा प्रश्न जो आहे त्याचं एक योग्य विधान आहे. आणि दुसरं विधान बघा, ब, कातकरी ही प्राचीन आदिवासी जमात काथोडी म्हणूनही ओळखली जाते का? अगदी बरोबर आहे, ब ही या ठिकाणी बरोबर आहे. अ व ब दोन्हीही या ठिकाणी योग्य विधाने आपल्याला सांगता येतील. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता उद्देश हा राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश होता असं विचारलं गेलेलं आहे? अंतिम उद्देश आहे कुठला असू शकतो? अंतिम उद्देश FRBM कायदा त्यासाठी लागू करण्यात आलेला आहे, बरोबर आहे. उद्देश काय असायला पाहिजे? कॅड जो कमी करायचा असतो, कॅड म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट, म्हणजे चालू खात्यावरील जी तूट आहे ती कमी करण्यासाठी राजकोषीय सुधारणा अवलंबिल्या जातात वेगवेगळ्या, बरोबर आहे. आणि त्यानुसार जे आहे चालू खात्यावरील तूट हे प्रमुख उद्देश असतो त्याचा. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचं बघा, 35वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्यायची आहेत आणि योग्य विधान आपल्याला निवडायचे. सुखमाय चक्रवर्ती समितीची स्थापना, ऑप्शन 34 नाही, 3च आहे. अंतिम उद्देश काय? तर कॅड कमी करायचा, ऑप्शन 4 दिलेलं आहे, बरोबर आहे, परंतु 3 उत्तर आहे त्याचं. आणि यासाठी बघा एकूण FRBM कायदा सुद्धा लागू करण्यात आला होता, त्यासाठी विजय केळकर समिती 2004 मध्ये आणि पुढे NK सिंग समिती 2016 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. एकूण आपल्याला समजा कॅड कमी करायचा असेल त्यासाठी, करंट अकाउंट डेफिसिट कमी करण्यासाठी बघा एकूण महसुली तूट किती? तर 0.5% प्रतिवर्ष कमी करायची होती 2009 पर्यंत, बरोबर आहे. आणि त्यानंतर राजकोषीय तूट प्रतिवर्ष 3% पर्यंत आणायची होती आपल्याला तूट, परंतु त्याहीपेक्षा जास्त होती. 0.3% प्रतिवर्ष जर कमी केलं तर 2009 पर्यंत आपण 3% पर्यंत राजकोषीय तूट पोहोचू शकतो असं ठरवण्यात आलं होतं FRBM कायद्यानुसार, बरोबर आहे. आणि तो टार्गेट आपल्याला पूर्ण करायचा होता, परंतु तो अजूनही पूर्ण झालेला नाहीये. ठीक आहे.
आणि त्यासाठी प्रमुख उद्देश काय असायला पाहिजे? चालू खात्यावरील तूट कमी करणे हाच एक प्रमुख उद्देश असतो. कॅड करंट अकाउंट डेफिसिट. बरोबर. 35वा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्यायची आहेत आणि योग्य विधान आपल्याला निवडायचंय. सुखमाय चक्रवर्ती समिती स्थापना केव्हा झालेली आहे? 1985 मध्ये. यांनीच काय सांगितलं होतं? अर्थसंकल्पीय तूट ऐवजी राजकोषीय तूट ही संकल्पना समोर आणली होती. केव्हा? तर 1996-97 या अर्थसंकल्पापासून. त्यामुळे पर्याय जो आहे अविधान बरोबर आहे. सुखमाय चक्रवर्ती समितीने अर्थसंकल्पीय तूट रद्द करण्याची शिफारस केली होती का? आताच मी तुम्हाला सांगितलं. बरोबर आहे. त्यामुळे अ व दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. 35चं काय आहे? स्थापन करण्यात आलेली 82 मध्ये आणि अहवाल त्यांनी दिला होता 1985 मध्ये. त्यामुळे या ठिकाणी अ चुकीचं आहे, ब बरोबर आहे. 35चं 2 योग्य असणार आहे. पुढचं बघा, लॉर्ड मेनार्ड केन्स या अर्थतज्ञाने टिंबटिंब साली तुटीचा अर्थ भरणा ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती का? केव्हा मांडली होती? एक्झॅक्टली कुणाला वर्ष सांगता येईल का? 1933 मध्ये. कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करावी यासाठी काय करावा? तर तुटीचा अर्थ भरणा करावा आणि त्यासाठी परकीय मदत, परकीय कर्ज, अंतर्गत कर्ज, नोटा छापणे आरबीआय द्वारे या सर्वांचा पर्याय म्हणून त्यांनी समोर ठेवलं होतं. बरोबर आहे. आणि याद्वारेच विकासात्मक योजना राबवून कल्याणकारी शासन व्यवस्था जी आहे आपल्याला राबवता येईल 1933 मध्ये. त्यानंतर बघा 37वा प्रश्न बघा, पतपुरवठ्यावरील थेट नियंत्रण हे रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे कोणते साधन आहे? संख्यात्मक आहे की गुणात्मक? थेट नियंत्रण विचारलेलं आहे आपल्याला. याचा अर्थ काय असायला पाहिजे मग? गुणात्मक साधन आहे. संख्यात्मक साधनामध्ये CRR, SLR, त्यानंतर अजून काय? तर बँक रेट आहे. बरोबर आहे. रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे. हे डायरेक्टली काय आहेत? तर गुणात्मक साधनं सांगता येतील, संख्यात्मक साधनं सांगता येतील. संख्यात्मक साधनं हे आकार निश्चित करतात चलनाचा, तर गुणात्मक साधनं काय करतात? तर त्याची दिशा निश्चित करत असतात. बरोबर आहे. हे कशासाठी? विशेषतः हानिकारक सट्टेबाजी, त्यानंतर अनावश्यक वस्तू उत्पादनांना दिशा देणे यासाठी गुणात्मक साधनांचा वापर केला जातो. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 37व्या प्रश्नाचं. 38वा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 मधील कोणत्या कलमांमध्ये रोख राखीव प्रमाणाची तरतूद केलेली आहे? फार महत्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्याला अनुसूची 2 बाबत प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. परंतु कायद्यामधील कलमांबाबत एकदाही प्रश्न विचारलेला नाहीये. महत्वाचा प्रश्न आहे. एकूण 42व्या कलमामध्ये रोख राखीव प्रमाण म्हणजेच काय? CRR कोणाकडे ठेवायचा असतो? तो आरबीआय कडे जमा करायचा असतो. सद्यस्थितीमध्ये CRR किती आहे? 2013 पासून ते आतापर्यंत किती होता? 4% होता. आता 4.5% करण्यात आलेला आहे. तो बदललाय. मागील वर्षापासून आतापर्यंत म्हणजे 2013 पासून बदल झाला नव्हता. पहिल्यांदा झालेला आहे 2013 पासून आतापर्यंत जर विचार केला तर. त्यामुळे विचारला जाऊ शकतो. आणि दुसरं SLR जो आहे तो किती आहे? 18% आहे सद्यस्थितीमध्ये, वर्तमानमध्ये. तर एकूण रोख राखीव प्रमाण किती? तर 42. ठीक आहे. 42व्या कलमामध्ये याबाबत तरतूद केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, वैधानिक तरलता प्रमाण SLR म्हणजेच काय? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ. याबाबत आपल्याला विधानांचा विचार करायचा आहे. बँकांनी स्वतःकडे ठेवलेल्या ठेवींना वैधानिक तरलता प्रमाण असं म्हटलं जातं का? बरोबर आहे. किती टक्के तो सध्या? 18% आहे. आणि ब मध्ये बघा, वैधानिक तरलता प्रमाण मधील वाढ बँकांकडे उपलब्ध असणाऱ्या पतपुरवठा कमी करते का? बरोबर आहे. कारण त्यांना कर्जाने द्यायची जी रक्कम आहे ती सगळी म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात SLR मध्ये जमा होईल ना, त्यामुळे ते कर्ज देऊ शकत नाहीत. म्हणजे कर्ज देण्याची जी त्यांची क्षमता आहे ती कमी होईल. त्यासोबत परिणामी काय होणार आहे? बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी होत जाईल. बरोबर आहे. आणि पुढे मग चलनवाढ जी आहे ती नियंत्रणात आणली जाईल. म्हणजे मॉनिटरी पॉलिसी खास त्यासाठीच दर 3 महिन्याने घोषित केली जाते. बरोबर आहे. तर अ व ब हे दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 40वा प्रश्न, पतपैसा निर्मिती हे टिंबटिंबचे कार्य आहे. कशाचे? निर्मितीचं कार्य कोण करतंय? तर बँकांद्वारे होते. पतपैसा म्हणजे क्रेडिट मनी. बरोबर ना? आणि ते M3 पासून निर्मिती करतात की नाही? तर क्रेडिट मनी. आणि त्याला कंट्रोल करायचं कार्य कोण करतंय? म्हणजे वेगवेगळ्या चलनविषयक धोरणाद्वारे आरबीआय द्वारे होतंय. बरोबर आहे. म्हणजेच पतपैसा निर्मितीचं कार्य कोण करतं? तर व्यापारी बँकांद्वारे होते. बरोबर आहे. आणि मध्यवर्ती बँका काय करतात? त्याला कंट्रोल करतात.
41वा प्रश्न बघा, रिझर्व्ह बँकेने निधी सीमांत किंमत आधारित कर्ज दर MCLR, याच्यापूर्वी MCLR च्या पूर्वी काय होतं, बँक कुठलं होतं, BPLR. ठीक आहे, तर 41व्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, 1 एप्रिल 2016 पासून आपण काय केलेलं आहे, तर MCLR RBI ने लागू करायचे निर्देश दिलेले आहेत. आणि त्यापूर्वी काय होतं, बेस दर होता. ठीक आहे, 42वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता कायदा रिझर्व्ह बँकेला इतर बँकांचे नियमन करण्याचा अधिकार देतो? बँक नियम कायदा 1949 हा महत्वाचा आहे आणि केवळ यासाठी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असायला पाहिजे. 10 मार्च 1949 रोजी हा बँक नियमन कायदा जो आहे करण्यात आला होता. बँकिंग संबंधित कायद्याचे एकत्रीकरण करून सुधारणा करणे या उद्देशाने हा कायदा जो आहे तो संमत करण्यात आलेला आहे. पुढे बघा, 43वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बिगर अनुसूचित बँका म्हणजे ज्या बँकांचं समावेश RBI कायदा 1934च्या अनुसूचित 2 मध्ये नाहीये, त्यांना सगळ्यांना बिगर अनुसूचित बँका असं म्हटलं जातं. आणि यांना रोख राखीव प्रमाण म्हणजेच काय, CRR राखणे बंधनकारक नसते का, तर चुकीचं आहे, राखावंच लागतं त्यांना. परंतु ब विधान बघा, बिगर अनुसूचित बँकांना रोख राखीव प्रमाण स्वतःकडे ठेवण्याची परवानगी आहे का, तर स्वतःकडे परवानगी आहे. बरोबर आहे, CRR स्वतःकडे ठेवायची परवानगी आहे, परंतु काय की बंधनकारक नाही, बंधनकारक आहे. दोन्हीही या ठिकाणी त्यांना ठेवावं लागेल. तसं बघितलं तर अनुसूचित बँका जेवढ्या आहेत, CRR कुणाकडे ठेवावा लागतो, RBI कडे जमा करावा लागतो. परंतु बिगर अनुसूचित बँकांना तो राखावा लागेलच. प्लस त्यांना एक मुभा देण्यात आलेली, ती कुठली, म्हणजे ती स्वतःकडे ठेवता येईल. म्हणजेच दोन्हीही विधाने या ठिकाणी चुकीची आहेत. पर्याय क्रमांक काय असायला पाहिजे, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी काय 43 4 आहे का, बरोबर आहे, ब आहे अयोग्य विधान, दोन्हीही आहेत. ठीक आहे, ऑप्शन 3 पाहिजे 43 तर अयोग्य विचारलेलं आहे ना, तर अ व ब दोन्ही अयोग्य आहेत. मग इथे 4 दिलेले का तुम्हाला उत्तर पत्रिकेत? ठीक आहे, 3 उत्तर बरोबर आहे, 43 3. ठीक आहे, पुढे बघा, 44वा प्रश्न, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड फार महत्वाची आहे. शिवरामन समिती 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली होती. आणि यामध्ये बघा RIDF म्हणजेच काय, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, हा 1997 पासून जो आहे फंडची निर्मिती करण्यात आलेली, खास करून कशासाठी, तर जे अग्रणी क्षेत्र कर्ज पुरवठा आहे त्याचे टार्गेट जे पूर्ण करू शकले नाहीयेत ज्या बँका, म्हणजे 40% टार्गेट ठेवला होता ना, तर तो टार्गेट जे बँका पूर्ण करू शकलेले नाहीयेत त्यांनी तो जो पैसा आहे तो RIDF मध्ये नाबार्ड कडे जमा करावा. आणि मग नाबार्ड काय करणार आहे, त्याद्वारेच वेगवेगळ्या क्षेत्रांना वित्त पुरवठा करणार आहे. तर कुठल्या कुठल्या क्षेत्रांना वित्त पुरवठा करणार आहे, तर असं विचारलेलं आहे. राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक खालीलपैकी कोणत्या घटकांना पुनर्वित्त पुरवठा करते, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचा अर्थ काय की राज्य सहकारी बँक यामध्ये येणारच, व्यापारी बँक हे सुद्धा यामध्ये येणारच. म्हणून पर्याय क्रमांक अ व ब दोन्हीही या ठिकाणी बरोबर आहेत. आणि त्याचसोबत अजून प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून स्वीकृती मिळालेल्या ज्या बँका आहेत त्यांना सुद्धा वित्त संस्था, त्यांना सुद्धा वित्त पुरवठा करण्याचं कार्य जे आहे, महत्वाचं कार्य नाबार्डद्वारे होतं. 1982 मध्ये स्थापन झालेली ही संस्था शिवरामन समितीद्वारे शिफारस त्यांनी केली होती, त्यानुसार 1982 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग, अ व ब दोन्हीही बरोबर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये अग्रणी बँकेचा दर्जा देण्यात आलेल्या बँकांची संख्या एकूण किती आहे? आपल्याला केवळ संख्याचं नसून तर आपल्याला कुठल्या कुठल्या बँका आहेत ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. एकूण किती आहे? 4 बँका आहेत. त्या कुठल्या कुठल्या बँका आहेत, तर एकूण बघितलं आपण तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. अग्रणी बँक योजना केव्हा सुरू करण्यात आलेली? गाडगीळ समिती महत्वाची, धनंजयराव गाडगीळ समिती 1968 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि त्यांची शिफारस भारत सरकारने स्वीकारली 1969 मध्ये. ठीक आहे, तेव्हापासून अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा पुढचं, नरसिंहन समिती ही फार महत्वाची आहे. ही 1991 ची समिती म्हणजे वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती. यामध्ये वैधानिक तरलता प्रमाण 38.5% किती करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं,
25% करण्यात त्यांनी करायला सांगितलं होतं. म्हणजे SLR जे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ असतो तो आता सद्यस्थितीमध्ये किती आहे? 18% आहे आणि तो बँकांनी स्वतःकडे ठेवायचा असतो. सद्यस्थितीमध्ये SLR किती आहे? 18%. 47वा प्रश्न बघा, सर्वाधिक लोकसंख्येची राज्ये यांचा उतरता क्रम आपल्याला विचारलेला आहे. फार महत्वाचं आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेली राज्ये यांचा उतरता क्रम आपल्याला विचारलेला आहे. सर्वाधिक राज्य कुठलं आहे? महाराष्ट्र येणार आहे त्यामध्ये पहिलं, बरोबर आहे. कारण उत्तर प्रदेश झाल्यानंतर दुसरं लोकसंख्या सर्वात जास्त म्हणजे 11.23 कोटी. एकूण बघितलं तर 9.36% भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9.36% 2011च्या जनगणनेनुसार. आता 2021 ची झालेली आहे ती आकडेवारी 11 जुलै रोजी प्रकाशित होणार होती, परंतु काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे. बरोबर आहे. 11 जुलै कशासाठी हा दिवस साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. आता पुढे 6 महिन्यानंतर जर आली तर आपल्याला ती आकडेवारी महत्वाची असेल, त्यासोबत 2011 ची सुद्धा महत्वाची असणारच आहे, परंतु आतापर्यंत तरी प्रकाशित झालेली नाहीये. बघा 1991 मध्ये एकूण 38.5% त्यांनी सांगितलं होतं, परंतु प्रत्यक्षात किती सद्यस्थितीमध्ये आहे? 18% आहे. 25% त्यांनी 25% पर्यंत कमी करण्याचं त्यांनी सांगितलं होतं, शिफारस केली होती. 47वा प्रश्न आपल्याला बघायचा होता, सर्वाधिक लोकसंख्येची राज्य कोणती? तर त्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे आहे, त्यानंतर बिहार आहे. बिहारची लोकसंख्या 10.41% होती. 8.7%, 60% जर आपण बघितलं एकूण आपल्या भारताच्या तुलनेत, तर बिहार दुसऱ्या क्रमांकाचे, त्यानंतर तिसरं पश्चिम बंगाल आहे आणि चौथा आहे आंध्र प्रदेश. घनतेबाबत जर आपण विचार केला तर प्रथम क्रमांकाचं बिहार आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं पश्चिम बंगाल आहे. आणि एकूण समजा आपल्याला लोकसंख्या विचारली उत्तर प्रदेशची एक्झॅक्टली तर 19.98 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि 16.5% त्या ठिकाणी राहते. आपल्या महाराष्ट्रात ग्रोथ रेट जर विचारला आपल्याला तर एकूण 15.9% झालेला आहे महाराष्ट्रातील ग्रोथ रेट, बरोबर. एकूण 2001 च्या तुलनेत 2011 ची लोकसंख्या विचारात घेतली तर एकूण ग्रोथ किती? तर 15.9% आणि राष्ट्रीय स्तरावर बघितलं तर 17.7% ग्रोथ झालेली आहे लोकसंख्येमध्ये, एकूण वाढ झालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? प्रथम क्रमांकाचं येणार आहे महाराष्ट्र, द्वितीय क्रमांकाचं येईल बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि त्यानंतर मग चौथा आहे आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक ब, ड, अ आणि क. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. 48वा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्यायची आपल्याला. भारतीय व्यापारी बँकांना अग्रक्रम क्षेत्राला 40% कर्ज देण्याचे लक्ष्य घालून देण्यात आले आहे का? बरोबर आहे. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्यानुसार 40%. त्यानंतर बघा, परकीय व्यापारी बँकांना अनुक्रमे अग्रक्रम क्षेत्राला 32% कर्ज देण्याचे लक्ष्य घालून देण्यात आलेले आहे का? सद्यस्थितीमध्ये पूर्वी होतं, सध्या जर आपण विचारात घेतलं तर एकूण किती आहे? यांना सुद्धा 40% आहे, म्हणून ब विधान या ठिकाणी चुकलेलं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलंय काय? तर केवळ अविधान बरोबर, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती बँक 13 ऑगस्ट 2008 रोजी भारतीय स्टेट बँकेमध्ये विलीन करण्यात आली होती? सोपा प्रश्न होता हा. तर 13 ऑगस्ट 2008 रोजी कुठली बँक आहे? सौराष्ट्र बँक ही विलीन करण्यात आलेली आहे केवळ, त्यामुळे फक्त अ. बाकी स्टेट बँक ऑफ इंदोर 2010 मध्ये 26 ऑगस्ट आणि नंतर मग भारतीय महिला बँक जिची स्थापना 2013 मध्ये करण्यात आली होती आणि तिला विलीन करण्यात आले स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2017 मध्ये. म्हणून या ठिकाणी केवळ अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पेमेंट बँकेमध्ये प्रति व्यक्ती टिंब लाख रुपयापर्यंत ठेवी ठेवता येतात. किती लाखांपर्यंत ठेवी ठेवता येतात? आत्ताच बदल झालेला 2021 मध्ये. चालू घडामोडीचा प्रश्न आहे. पूर्वी किती होतं? 1 लाख होतं, आता किती आहे? 2 लाख आहे. बरोबर आहे. उदाहरणासाठी बघितलं तर एअरटेल पेमेंट बँक आहे, पेटीएम बँक, असे एकूण 2015 मध्ये 11 बँकांना परवानगी देण्यात आली होती आरबीआय कडून. या प्रश्नाचं उत्तर किती आहे? आता करंट अपडेटचा प्रश्न आहे, त्यामुळे विचारला जाऊ शकतो. रोजगार हमी योजना दरवर्षी प्रश्न असतो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, सरळ सेवेमध्ये असतो, त्याचसोबत कंबाईन मध्ये जे आहे 2 ते 3 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. रोजगार हमी योजनेविषयी खालील विधाने आपल्याला बघायची आहेत, वाक्य विचारात घ्यायची आहेत. अ मध्ये बघा, सदर योजनेद्वारे जनतेला कामाचा अधिकार मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे का? 1972 मध्ये. अगदी बरोबर आहे. त्यासाठी बघा, पहिलाच प्रश्न होता आपला
त्यानुसार आपण काय केलेलं आहे तर व्यवसाय कर जो आहे तो 1975 साठी या योजनेचा खर्च भागवण्यासाठी व्यवसाय कराची सुरुवात केली होती 1975 मध्ये. त्यामुळे अविधान अगदी बरोबर आहे. ब विधान बघा, सदर योजना सन 1965 मध्ये प्रायोगिक तत्वावर सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात आहे का? या ठिकाणी केवळ काय तालुका तासगाव असायला पाहिजे होतं. बरोबर आहे, सांगली जिल्हा अगदी बरोबर आहे, परंतु या ठिकाणी कुठला तर तासगाव. या तालुक्यापासून प्रायोगिक तत्वावर 1965 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. बरोबर आहे, म्हणून ब विधान चुकीचं आहे. आपल्याला जे आहे पर्याय क्रमांक अ हे योग्य म्हणजे विधान 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 52वा प्रश्न बघा, सी रंगराजन समितीने दारिद्र्य टोपली निश्चित करण्यासाठी एकूण किती घटकांचा विचार केला होता? 6 घटक आहेत ते म्हणजे कुठली कुठली? आता मागच्याही प्रश्नात आपण कन्सेप्ट मध्ये बघितलेला आहे. त्याचसोबत अन्न, शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च इत्यादींचा विचार या समितीने केला होता. 53वा प्रश्न बघा, चलन व्यवस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी टिंबटिंब समितीची स्थापना करण्यात आली होती. 53वा प्रश्न काय उत्तर असायला पाहिजे याचं? राजा चेलैया समिती 1991 ची, म्हणजे ज्यावेळेस आर्थिक संकट आलं त्यानंतरच्या जेवढ्या समित्या आहेत फार महत्वाच्या आहेत. 1991 ची ही जी समिती आहे राजा चेलैया समिती, याने खास करून काय केलं होतं तर चलन व्यवस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एक समिती ही नेमली होती. यांचे जे शिफारशी आहेत त्याही फार महत्वाच्या आहेत. यांच्यानुसार काय यांनी सांगितलं होतं, आरबीआय द्वारे केंद्र सरकारला दिला जाणारा जो पत आहे हा चलनवाढ होण्यासाठी महत्वाचं घटक आहे, म्हणजे महत्वाचं कारण आहे आणि त्यावर कंट्रोल करायला पाहिजे असं त्यांनी शिफारसीमध्ये सांगितलं होतं. पुढचं बघा, अटल पेन्शन योजना तारीख महत्वाची आहे. 1 जानेवारी 2016 रोजी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे का? चुकीचं आहे. अटल पेन्शन योजना 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आलेली. आणि या योजनेअंतर्गत बघा 18 ते 40 वर्ष वयोगटातील संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पेन्शन पुरवण्याचे ध्येय आहे का? संघटित येणार आहे का या ठिकाणी? असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना 60 वर्षानंतर पेन्शन मिळेल. 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन दिली जाईल या योजनेअंतर्गत. आणि त्यासाठी जे आहे त्यांना हप्ता वार्षिक 42 ते 210 पर्यंत वार्षिक जमा करावे लागतील. म्हणजे ज्यांचं वय 18 वर्ष आहे त्यांनी, आणि पुढे मग तो हप्ता जो आहे त्यांचा वार्षिक वाढत जाईल. समजा 40 वयाचा एखादा व्यक्ती असेल, असंघटित क्षेत्रातील कामगार असेल, त्यांनी या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल तर तो हप्ता त्याचा वाढेल, कारण त्याला 20 वर्षच द्यावा लागेल ना त्यासाठी. आणि पुढे दर महिन्याला त्यांना 1000 रुपये ते 5000 रुपयापर्यंत त्यांना जे आहे पेन्शन मिळेल. ही योजना महत्वाची होती. आणि यामध्ये अयोग्य आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजेच काय की दोन्ही विधाने या ठिकाणी अयोग्य आहेत. 9 मे 2015 रोजी अटल पेन्शन योजनेची सुरुवात झाली होती, 1 जानेवारीला नसून. आणि दुसरं, अटल पेन्शन योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे, संघटित क्षेत्रातील नाही. म्हणून पर्याय क्रमांक या प्रश्नाचं काय येईल? अयोग्य विधान यापैकी अ व ब दोन्हीही आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचे द फादर ऑफ इकॉनॉमिक इकॉलॉजी असे वर्णन केलेले? महत्वाचे व्यक्ती आहेत. हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचसोबत वर्ल्ड फूड प्राइज म्हणूनही त्यांना पहिले मानकरी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. UNEP स्थापन होऊन एकूण किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम 1972 मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि 2022 ला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून या संस्थेवर विचारलं जाऊ शकतं. मुख्यालय नैरोबी या ठिकाणी आहे याचं मुख्यालय. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे मग? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बेरोजगारीचा सामान्य स्थिती दर्जा काढताना कोणत्या व्यक्तींचे मोजमाप केले जाते? सामान्य स्थिती दर्जा आपल्याला विचारलेला आहे. मागे एक प्रश्न त्यावरच आधारित होता. सामान्य स्थिती दर्जा काढत असताना वर्षभर काम करून शकणारे व्यक्ती यामध्ये येतात. त्याचसोबत काम मिळालेले व्यक्ती यांचाही समावेश आहे, काम न मिळालेले व्यक्ती यांचा यामध्ये समावेश केला जातो. म्हणून काय, वरीलपैकी सर्वांचा समावेश. आणि ज्या लोकांना 183 पेक्षा जास्त दिवस एखाद्या कामामध्ये व्यस्त आहेत त्यांना काय आहे तर सर्वसामान्य स्थिती दर्जा जो आहे त्यामध्ये त्यांना रोजगारीत म्हणून गणलं जातं.
पुढचं बघा 57वा प्रश्न, बँकांमार्फत अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा केला जातो. अग्रक्रम क्षेत्रामध्ये पुढीलपैकी कोणते घटक यांचा समावेश करता येईल? तर कृषी क्षेत्र एकूण 18%, यातही सीमांत शेतकरी जे असतात ज्यांना 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांच्यासाठी किती आहे? तर 8% द्यावं लागतं. दुर्बल घटक जे आहेत यांच्यासाठी जर आपल्याला विचारलं तर एकूण 10% यांच्यासाठी अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा आहे. सूक्ष्म उपक्रम यांच्यासाठी एकूण 7.5% अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा देण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 58वा, भारतात पुढीलपैकी पुढचा प्रश्न बघा, भारतात पुढीलपैकी कोणी प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया या आपल्या ग्रंथातून सर्वप्रथम, यावरही प्रश्न विचारलेला आहे भरपूर वेळेस, महत्वाचा मुद्दा होता. विश्वेश्वरैया यांनी संकल्पना मांडली होती 1934 मध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं की प्लॅन करा किंवा नष्ट व्हा, या मधूनच ही संकल्पना स्पष्ट झाली होती, पुढे आली होती. बरोबर आहे. भारताच्या लोकसंख्येबाबत आपल्याला वैशिष्ट्य आणि कालावधी दिलेला आहे, त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. 1901 ते 1921 या 20 वर्षांमध्ये स्थिर लोकसंख्या काळ होता. बरोबर आहे. पर्याय क्रमांक याचं काय असणार आहे? अ च 4 योग्य असेल. त्यानंतर बघा 1921 ते 1951 या कालावधीमध्ये काय होतं? मृत्यूदर हा जास्तच होता आणि त्याचसोबत जे आहे जन्मदर सुद्धा जास्त होता. एकूण बघितलं तर या कालावधीमध्ये 43.7% लोकसंख्या वाढली होती. संथ वाढीचा काळ म्हणूनही ओळखला जातो. त्यानंतर बघा 1951 ते 1981 फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 1951 ते 1981 30 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली होती आणि त्याचं काय उत्तर असायला पाहिजे मग या ठिकाणी? वेगवान उच्च, एक मिनिट, वेगवान उच्च वाढीचा काळ. बरोबर आहे. आणि त्यानंतर 1981 ते 2011 यामध्ये एकूण उच्च वाढ मात्र घसरत्या दराची. आता सध्याही आपण बघतोय ग्रोथ रेट जो आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. 1991 पासून ते 1991 पासून ते 2001 या दरम्यान जेवढा ग्रोथ रेट होता त्यापेक्षा कमी झालेला आहे. आणि आता नवीन जी आकडेवारी येईल त्यामध्येही आपल्याला दिसेल की ग्रोथ रेट कमी झालेला आहे. 1951 ते 1981 या कालावधीमध्ये 89.36% ने जे आहे लोकसंख्या वाढली होती. सर्वाधिक वेगवान लोकसंख्या वाढीचा काळ म्हणूनही याला ओळखलं जातं. पुढचं बघा, या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय क्रमांक 2. 60वा प्रश्न बघा, जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला काय म्हटलं जातं? प्रचंड बेरोजगारी म्हणता येईल का? नाही, कारण काय, गरजेपेक्षा जास्त लोक एखाद्या कामामध्ये व्यस्त असतील तर एक तर त्यांना छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी असं म्हटलं जातं. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजेच काय की त्या अर्थसंकल्पाची तशीच अर्थव्यवस्थेची तशीच संरचना असते. विशेषतः विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये संरचनात्मक बेरोजगारी दिसून येते. उत्पादन क्षमता त्या ठिकाणी कमी असते, त्यासाठी संरचनात्मक बेरोजगारी त्या देशांमध्ये आढळून येते. चक्रीय बेरोजगारी होऊ शकतं का? नाही. मंदी आणि तेजी यावेळेस, तेजी वेळेस जे आहे रोजगार वाढतो आणि मंदीच्या वेळेस बेरोजगारी वाढते. त्या ठिकाणी विकसित देश जे असतात त्या ठिकाणी चक्रीय बेरोजगारी दिसून येते. आणि घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजेच जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पाडतात त्यावेळेस घर्षणात्मक बेरोजगारी निर्माण होते. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचं बघा, व्यवहार तोलातील भांडवली खात्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? व्यवहार तोलातील भांडवली खातं विचारलेलं आहे. एकूण व्यवहार तोल आणि व्यापार तोल, व्यवहार तोलामध्ये 2 भाग असतात, चालू खातं आणि भांडवली खातं. त्यातलं भांडवली खात्यामध्ये बाह्य मदत बरोबर आहे, त्यानंतर बाह्य वाणिज्य कर्ज हे सुद्धा बरोबर आहे, आणि त्यानंतर वस्तूच्या आयात निर्यातीचे व्यवहार चालतात का यामध्ये भांडवली खात्यामध्ये? चुकीचं आहे, कारण चालू खात्यातील जे 2 भाग केलेले आहेत पुन्हा, एक दृश्य खातं आणि अदृश्य खातं. त्यातलं दृश्य खातं म्हणजे वस्तू व्यापार जो आहे तो, त्यालाच व्यापार तोल असं म्हटलं जातं आणि ते क त्यामध्ये गणलं जातं. क म्हणजे वस्तूंच्या आयात निर्यातीचे व्यवहार त्यामध्ये बघितले जातात. या ठिकाणी अ व ब हे दोन्हीही बरोबर आहेत. म्हणजेच आपल्याला काय विचारलेलं आहे, कशाचा समावेश करता येईल? पर्याय क्रमांक 1 चा समावेश करता येईल. गिफेनचा विरोधाभास किंवा गिफेनच्या वस्तू म्हणजे काय, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय?
4 आहे अशा वस्तू ज्यांची किंमत वाढली तरी सुद्धा त्यांच्या मागणीत वाढ होते, बरोबर आहे. म्हणजे कुठल्या जीवनावश्यक वस्तू ज्या असतात त्या सहसा किंमत जरी वाढली तरी जे आहे गरीब लोक काय करतात ते जास्तीत जास्त म्हणजे त्याची खरेदी करतात. जसं तेल, आता तेलचे भाव समजा वाढत चालले असतील किंवा अशी सूचना जरी अंदाज जरी आला तरी सुद्धा ते किंमत थोडी वाढत चालली की लगेच तेलची मागणी वाढते, बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजे खाण्याचं तेल उदाहरणासाठी आपण घेतलं, अशा वस्तू ज्यांची किंमत वाढली तरी सुद्धा त्यांच्या मागणीत वाढ होते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 63वा प्रश्न बघा, खालीलपैकी मागणी ताणजन्य चलनवाढ म्हणजे ज्यामुळे मागणीमुळे जी चलनवाढ होते त्याला मागणी ताणजन्य चलनवाढ असं म्हटलं जातं. तर त्याबाबत कारण नसलेले पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. रिझर्व्ह बँकेचे स्वस्त पैशाचे धोरण असू शकतात का? आहे कारण, बरोबर आहे. कारण काय की त्यामुळे जे आहे मार्केटमध्ये पैसा ओतला जातो आणि मग लोकांकडे रोजगार वाढल्यामुळे लोकांकडे पैसा येतो आणि मग ते त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढते. म्हणून काय आहे की त्यामुळे मागणी ताणजन्य चलनवाढ निर्माण होते. दुसरं बघा, काळा पैसा हा सुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असला बाजारामध्ये तर लोकांची जी आहे खर्च करण्याची क्षमता वाढते. लोकसंख्या वाढली म्हणजे मागणी वाढते की नाही लोकसंख्येमुळे, त्यासाठी तीनही या ठिकाणी होऊ शकत नाही. कृषी उत्पन्नातील चढ उतार हे होऊ शकतं. कारण काय की मागणी ताणजन्य चलनवाढाऐवजी जी वस्तूचे उत्पादन घटल्यामुळे, बरोबर आहे, जी चलनवाढ होते त्याला काय म्हटलं जातं तर खर्च दाबजन्य चलनवाढ असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सीमांत भूधारणा वर्गात टिंबटिंबक पेक्षा कमी हेक्टर भूक्षेत्राचा समावेश होतो. किती हेक्टर पेक्षा? तर 1 हेक्टर, बरोबर आहे, किंवा 2.5 एकर, किंवा अजून दुसरं काय सांगू शकतो आपण 100 गुंठे, बरोबर की नाही. आणि दुसरं कॉन्सेप्ट अशी की एकूण 2 हेक्टर पेक्षा कमी ज्यांच्याकडे असते त्यांना छोटे शेतकरी किंवा लघु शेतकरी असं म्हटलं जातं. आणि मोठे शेतकरी कुठले असतात? 2 हेक्टर पेक्षा जास्त. छोट्या शेतकऱ्यांची एकूण संख्या जर आपल्याला विचारली तर 86% पेक्षा जास्त आहे सद्यस्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये. या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय 1. पुढचा प्रश्न बघा, 65वा 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यांचे लिंग गुणोत्तर राष्ट्रीय लिंग गुणोत्तरापेक्षा अधिक नाही, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तामिळनाडू, दक्षिणेचे राज्य बघितले तर लिंग गुणोत्तर जास्त असतं यांचं, बरोबर आहे. तामिळनाडूचं एकूण लिंग गुणोत्तर जर आपल्याला विचारात घेतलं तर 996 आहे तामिळनाडूचं, हे अधिकच आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश एकूण बघितलं तर 993 आहे. छत्तीसगडचं 991 आहे. आणि आपलं राष्ट्रीय पातळीचं जर आपण विचार केला राष्ट्रीय लिंग गुणोत्तर 943 आहे. महाराष्ट्राचं किती आहे? 929. म्हणजेच बघा महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? 929. राहिले किती? दर हजारी 71, बरोबर की नाही. आणि जर पुण्याची लोकसंख्या आपण बघितली तर किती आहे? 2011चा जर विचार केला तर 1 कोटी, बरोबर. समजा दर हजारी 71 लोकसंख्या असेल तर बघा तुम्ही 1 लाखांच्या मागे किती झाली? 710. 10 लाखांच्या मागे किती होणार? 7100. त्यानंतर 10 लाख झालं की 1 करोड. 1 करोडच्या मागे किती होणार? 7 लाख. एवढी लोकसंख्या आहे. म्हणजेच बघा आता केवळ नोकरीसाठीच कॉम्पिटिशन नाहीये, पुढे आता लग्नासाठी मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे. तर त्यामध्ये बघा महाराष्ट्र एकूण 929 आणि बाकी बघा हरियाणा सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेलं राज्य कोणतं आहे? हरियाणा आहे. बेटी बचाव बेटी पढाव तिथूनच सुरुवात केलेली आहे, बरोबर आहे. कारणच ते आहे. तर या ठिकाणी काय असणार आहे मग या प्रश्नाचं उत्तर? ड व ई हे 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 अ ब क वगळता सर्व राज्य जे आहेत यामध्ये गणले जातात. 66वा प्रश्न बघा, भारतातील दारिद्र्याचे मोजमाप करणाऱ्या कार्यगटाचा कालानुक्रमे योग्य क्रम आपल्याला विचारलेला आहे. आणि यानुसार बघा पहिलं कुठलं समिती असेल मग? धनंजयराव गाडगीळ कार्यगट 1962 ची ही समिती आहे. त्यानंतर दुसरी समिती अलग समिती आहे, बरोबर आहे. अलग समिती 1979 ची आहे का? तर नाही. व्ही एम दांडेकर व निळकंठ रथ ब ही एकूण 1971 ची समिती, अलग समिती 1979 ची समिती आहे. आणि मग लकडावाला समिती 1989 मध्ये स्थापन करण्यात आली होती की 93 मध्ये स्थापन करण्यात आली होती लकडावाला समिती.
आणि त्यानंतर बघा सी रंगराजन पॅनल जे ते 2012चं आहे, बरोबर. आणि एक मध्ये समिती राहिली, ती कुठली समिती? तेंडुलकर समिती, आणि ही 2005 मध्ये स्थापन करण्यात आली होती. योग्य क्रम जर आपल्याला विचारलेला आहे तर क, ब, ई, ड व अ हे योग्य क्रम असेल. पर्याय क्रमांक 3 सॉरी 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 16 डिसेंबर 2005 रोजी सुरू करण्यात आलेल्या भारत निर्माण योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांचा विकास? एक मिनिट. 16 डिसेंबर 2005 रोजी सुरू करण्यात आलेल्या भारत निर्माण योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा विकास समाविष्ट आहे? महत्वाचा प्रश्न आहे. आणि ज्यावेळेस आपण ही योजना बघतो त्याच वेळेस आपल्याला दुसरी एक महत्वाची योजना जी आहे ती दोन्ही योजना आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना जी 2000 ते 2001 या आर्थिक वर्षामध्ये सुरू करण्यात आली होती. यामध्ये बघा, या योजनेमध्ये भारत निर्माण योजनेमध्ये ग्रामीण पेयजल आहे, त्याचसोबत ग्रामीण दूरसंचार हे सुद्धा क्षेत्र याचाही विकास करायचा होता, आणि त्यासोबत ग्रामीण विद्युतीकरण आणि त्यांच्यासोबतच ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण रस्ते आणि ग्रामीण जलसिंचन यांचाही आपल्याला विकास करायचा होता. आणि त्याचसोबत बघा, यासोबतच प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2001 मध्ये जी सुरुवात केली होती त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, पेयजल, पोषण आणि विद्युतीकरण यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. 68वा प्रश्न. सरकती योजना कालावधी जर आपल्याला विचारला तर 1978 ते 1980 म्हणजे 31 मार्च 1980 पर्यंतचा हा कालावधी होता. आणि याचे उपाध्यक्ष कोण होते? डॉक्टर DT लकडावाला. परंतु आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? वैज्ञानिक रूपात मांडण्याचे श्रेय कुणाला जाते? गुन्नार मिर्डाल यांना जाते. पुढचा प्रश्न बघा. 69वा. जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? चांगल्या कामाच्या प्रतीक्षेत असतो, घर्षणात्मक बेरोजगारी असते ती, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकी चक्रीय बेरोजगारी विकसित देशांमध्ये दिसून येते मंदी आणि तेजीच्या कालावधीमध्ये. त्यानंतर संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे अर्थव्यवस्थेची संरचनाच तशी असते, बरोबर, त्यासाठी तशा प्रकारची बेरोजगारी निर्माण होते. आणि चौथं बघा, प्रचंड बेरोजगारी म्हणजेच काय की छुपी बेरोजगारी म्हणूनही या बेरोजगारीला ओळखलं जातं. आणि 70वा प्रश्न बघा पुढचा. एम नरसिंहन बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती 1998 ने कोणती ट्रेझरी बिले बंद करावेत अशी शिफारस केली होती? या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? 91, बरोबर. या प्रश्नाचं उत्तर, योग्य उत्तर काय आहे? 91 दिवसांची जी ट्रेझरी बिले होती ती बंद करण्याची शिफारस केली होती. बाकी बघा 14 दिवसाची ट्रेझरी बिले ही सुद्धा आली होती 1997 मध्ये, तीही बंद करण्यात आली. सद्यस्थितीमध्ये बघा 91, 182 आणि 364 दिवसाची ट्रेझरी बिले सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात आहेत. परंतु यांनी शिफारस केली होती 91 दिवसांची ट्रेझरी बिले जी आहेत ती बंद करावी. यांच्या सोबतच अजून त्यांनी काय सांगितलं होतं तर ठीक आहे, एवढे महत्वाचे प्रश्न होते. 70वा प्रश्न झाला. प्रश्न कसे वाटले? टफ होते की सोपे होते की मध्यम लेवलचे होते? ठीक आहे, एक्सप्लेनेशन थोडं स्लो किंवा फास्ट झालं की स्लो झालं? बरोबर आहे ना? ठीक आहे, थँक्यू.